नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे. आज मी आपल्याला शेजाऱ्यांचा आवाज किंवा भांडणाचा त्रास यावर काही कायदेशीर उपाय आहेत का, हे मी थोडक्यात तुम्हाला कायदेशीर माहिती सांगणार आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये शेजारी भांडण होत असतं आणि त्यावेळेला बऱ्याच वेळेला भांडणाचं कारण हे शेजाऱ्यांचा आवाज किंवा भांडण हे असतं. एकमेकांशी वाद होतो, मारामाऱ्या होतात, शाब्दिक होतात, हाणामाऱ्या होतात. पण त्याच्यावर कायदेशीर उपाय काही करता येतील का, हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. म्हणून मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे. तर तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. तुमच्या शेजाऱ्यांच्या आवाजामुळे किंवा भांडणामुळे तुम्हाला जर त्रास होत असेल, तर शेजाऱ्यांचा आवाज तुम्हाला झोपही येऊ देत नसेल, म्हणजे तुमची झोप मोडत असेल किंवा झोपतानाच त्यांचा मोठमोठ्याने आवाज असेल, स्पीकरचा आवाज असेल, भांडणाचा असेल, बोलण्याचा असेल, या गोष्टी सतत होत असतील, तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासाठी बनवलेला आहे. कारण कायद्यामध्ये यावर खूप मोठा उपाय आहे. भारताच्या कायद्यानुसार अशा त्रासावरही कायदेशीर कारवाई तुम्हाला करता येत असते. म्हणून आज आपण या विषयावर बोलणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. शेजाऱ्यांच्या त्रासावर कोणते कायदेशीर उपाय करता येतील ते बघूयात. शेजारी जर सतत मोठ्या आवाजात किंवा भांडत असतील, स्पीकर मोठ्या आवाजात लावत असतील, रात्री गोंधळ करत असतील आणि सतत वाद घालत असतील, तर याला सार्वजनिक त्रास असं म्हणतात. असा त्रास तुमच्या शांततेच्या अधिकारावर परिणाम करतो. भारतीय कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीला शांतपणे राहण्याचा अधिकार आहे. म्हणजे त्यांनी रात्री झोपताना रोज आवाज मोठा करून स्पीकरवर गाणे लावणे, पिक्चर लावणे आणि सांगूनही न ऐकणे किंवा वाद घालणे, घरामध्ये त्यांचे सतत वाद होणे, मोठमोठ्याने आवाज येणे, दुसऱ्यांच्या घरामध्ये त्या आवाजामुळे त्रास होत असेल, तर तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता. तुमचा तो अधिकार आहे. भारतामध्ये आवाजाबाबत नियम देखील आहेत. नॉईज पोल्युशन रूल्स 2000 या नियमानुसार रात्री 10 वाजल्यापासून तर ते सकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही मोठा आवाज करू शकत नाही. ते बेकायदेशीर आहे. आवाज बंद करणे हे गरजेचे आहे. स्पीकर म्युझिक सिस्टीम DJ मोठ्या आवाजात वाजवणे हे बेकायदेशीर आहे, बेकायदेशीर मानले जाते. जर शेजारी हे नियम तोडत असतील, तर तुम्ही पोलिसांकडे तक्रार करू शकतात. पोलीस त्यांचे स्पीकर हे जप्त करू शकतात. त्यांना तो पूर्णपणे अधिकार आहे. जर त्यांच्या टायमिंगच्या बाहेर असेल तर, म्हणजे त्यांनी रात्री 10 नंतर आणि सकाळी 6च्या आधी जर हे लावले तर ते बेकायदेशीर आहे. IPC सेक्शन 268 नुसार जर एखादी व्यक्ती इतर लोकांना त्रास देणारे वर्तन करत असेल, तर तो सार्वजनिक त्रास मानला जातो. कारण काही वेळेला काय होतं, खूप वेळा आपण सांगतो, आधी शब्दाने प्रेमाने नॉर्मली बोलून सांगत असतो, पण ते मुद्दाम जर त्यांना त्रासच द्यायचा असेल आणि ते ऐकत नसतील, तरी देखील 10 वेळा, 5 वेळा, 2 वेळा, 3 वेळा सांगून देखील ते ऐकत नसतील आणि त्रास देण्याच्या उद्देशाने जर ते मोठ्या आवाजामध्ये स्पीकर लावत असतील, बोलत असतील, तर ते कायद्याने गुन्हा आहे, ते बेकायदेशीर आहे. तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात. IPC सेक्शन 290 कलमानुसार सार्वजनिक त्रास दिल्यास दंड होऊ शकतो. CRPC सेक्शन 133 नुसार जर एखाद्या व्यक्तीमुळे सार्वजनिक त्रास होत असेल, तर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट त्या व्यक्तीला तो त्रास थांबवण्याचा आदेश देऊ शकतात. जर तो आदेश पाळला नाही, तर त्यांच्यावर पुढील कारवाई देखील होऊ शकते. प्रथम शांतपणे त्यांच्याशी बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. मी मगाशीच बोलले की आपण त्यांना शांततेने बोलून सांगण्याचा आधी प्रयत्न केला पाहिजे. जर त्यांनी ऐकलं नाही, तर तुम्ही कायदेशीर कारवाईही करू शकतात. तरीही त्रास सुरू असेल, तर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही त्यांची तक्रार करू शकतात. लेखी तक्रार तुम्ही देऊ शकतात, म्हणजे तोंडी नाही तर लिहून त्यांची तक्रार तुम्ही पोलीस स्टेशनला देऊ शकतात. गरज पडल्यास एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटकडे अर्ज करू शकतात. शेजाऱ्यांचा आवाज किंवा भांडण सहन करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. योग्य कायदेशीर मार्गाने तुम्ही हा त्रास थांबवू शकतात, म्हणजे त्याच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकतात. जर समस्या कायम राहिली, म्हणजेच खूपदा सांगूनही ती ऐकत नसतील, तर तुम्ही मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये लेखी अर्ज हा देऊ शकतात. CRPC सेक्शन
133 अंतर्गत तुम्हाला अर्ज करता येत असतो. कायद्याचा वापर करताना खोटी तक्रार करू नये. म्हणजे खरंच त्रास होत असेल तरच तक्रार करा. खोटी तक्रार अजिबात देऊ नका. पुरावे ठेवावेत. म्हणजे त्यांच्यावर काही पुरावे असतील, जसं की आवाजाचा व्हिडिओ असेल, तुम्ही तो रेकॉर्डिंग करून ठेवा. तसंच साक्षीदार असतील, जर तुम्ही त्यांचा आवाजाचा त्रास होत असेल आणि तुमच्या घरामध्ये शेजारी आणखी कोणी लोक असतील, ते साक्षीदार म्हणून त्यांना तुम्ही बोलवू शकता. त्यांना तुम्ही कोर्टामध्ये जर गरज पडली तर बोलवू शकता. या पद्धतीने तुम्ही कायदेशीर कारवाई, शेजाऱ्यांवर जर त्रास होत असेल त्यांच्या भांडणाचा, आवाजाचा, गाण्यांचा, तर तुम्ही ही कायदेशीर कारवाई करू शकता. आपल्याला ही कायदेशीर माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक देखील करा, शेअर देखील करा. धन्यवाद.